नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा विषय तर तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून कळलाच असेल. तुम्हाला पण लवकर उठायचा कंटाळा आहे का आणि रात्री उशिरापर्यंत जगायचा आनंद आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पण हाच कंटाळा आपल्याला आयुष्यात काहीच करू देत नाही. म्हणजेच काय, रात्री उशिरापर्यंत जागणे, टाइम वेस्ट होईल आणि त्याच कारणामुळे सकाळी जाग लवकर येणार नाही. प्रत्येकाकडे 24 तास हे सारखेच दिलेले आहेत, परंतु त्याचा वापर व्यवस्थित ज्याला करता येतो तोच त्याचे भविष्य उज्ज्वल करू शकतो. तुम्ही एक स्वतःची आयडेंटिटी तयार करू शकता, कारण टाइम वरती उठणे म्हणजेच फक्त उठणे नाही, तर त्यासोबत गोल सुद्धा तयार करणे असे होते. तुम्ही पण रोज रात्री ठरवता का की मला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे आणि दुसऱ्याच दिवशी सकाळ झाल्यावर पुन्हा मला अजून झोपायचे आहे असे होते का आणि उठत नाही. लवकर उठायचं होतं असा विचार करता, परंतु तसे होत नाही, कारण तुम्हाला माहितीच नाही की तुम्हाला सकाळी उठायचं का आणि काम कशामुळे उठायचं आहे, तुम्हाला काम काय करायचं आहे. मला सांगा, तुम्ही 2-3 मोबाईल किंवा घड्याळमध्ये अलार्म लावता का? कारण तुम्हाला माहिती असतं की मी उठू शकणार नाही. चांगल्या गोष्टींमध्ये मात्र आपण असा विचार करणार नाही की मी ते करू शकेल किंवा करून दाखवेल. नाही, तिथे निगेटिव्हिटी विचार येतो की मी उठू शकणार नाही, मग कसे होईल, आणि त्यामुळे आपण 2-3 अलार्म सेट करतो. कारण सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्ही आधी कारण शोधा की मला का उठायचं आहे आणि ते काम किती इम्पॉर्टंट आहे. कारण यासाठी की काही जण सकाळी लवकर उठतात, परंतु त्यांना कळतच नाही की सकाळी उठून काय करायचं. आपण कधी लवकर उठतो, मस्त उद्या फिरायला जायचं आहे, कुणाची तरी बर्थडे आहे किंवा पिकनिकला जायचं आहे किंवा फ्रेंड सोबत जायचं आहे, तेव्हा कसे आपण लवकर उठतो तेही न उठवता एकाच अलार्ममध्ये रिंग वाजली की ताबडतोब आपण ऍक्टिव्ह होऊन जातो. याचं कारण काय, आपल्याला माहिती असतं की आपल्याला उठून काय करायचं आहे. आपल्या समोर एक टास्क असतो, म्हणजेच यावरून की माणसाच्या आयुष्यात एखादा ध्येय असणे किंवा टास्क असणे खूप महत्वाचं आहे. ध्येय जर नसेल तर तो का सकाळी उठेल? तो मुळात उठायचा विचारच करणार नाही. म्हणून स्वतःला एक टास्क द्या, पण ते आपल्याला आताच कळत नाही. केव्हा कळतं? जेव्हा आपल्याच बरोबरीच्या, आपल्या जेजच्या एखादा व्यक्ती किंवा महिला आपल्याला मिळते. एखादी महिला इंडिपेंडेंट झालेली असते किंवा पुरुष गव्हर्नमेंट जॉबवरती असतो किंवा एखादा बिझनेसमॅन सुद्धा झालेला असतो आणि त्यांचे राहणीमान हे खूप चांगले असते आणि त्यांच्या समोर आपण फिक्की पडू लागतो. तो वयाने आपल्याच एवढा असतो किंवा एवढी असते, परंतु इथे फरक काय जाणवला, त्याने सकाळी लवकर उठून त्याचे ध्येय पूर्ण केले. म्हणून बस करा आता, थांबवा तो आळस, ती कारणे देणे आणि सुरुवात करा उद्या सकाळपासूनच, कोणतेही कारण न देता. अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, जर तुम्हाला लवकर उठायचं आहे तर तुम्हाला गोष्टींकडेही दुर्लक्ष करावे लागेल. त्या काही गोष्टी जसे की रात्री जास्त वेळ पर्यंत जागून चालणार नाही, कारण तुमची झोप पूर्ण होणे सुद्धा महत्वाचे आहे. जर तुम्ही रात्री खूप वेळेपर्यंत जागाल तर सकाळी उशिराही उठाल, जेणेकरून तुम्ही सकाळी अगदी एनर्जेटिक होऊन उठाल, पूर्ण झोप घेऊन उठाल आणि त्यामुळे तुमचा दिवसही फ्रेश होतो. आणि फ्रेश मोड याच्यामुळे होतो कारण आपली झोप पूर्ण झालेली असते आणि पूर्ण दिवस हा पॉझिटिव्ह जातो. तुम्हाला जर रात्री वेळेवर झोप येत नसेल तर याचे कारण दुपारी झोपणेही असू शकते. हे टाळा. काही करून तुमचा फोकस आता सकाळी मी लवकर कसा उठेल किंवा उठेल याच्याकडे द्या. अजून एक गोष्ट म्हणजे रात्री झोपण्याआधी पुन्हा स्वतःला आठवण करून द्या की सकाळी उठून तुम्हाला काय काय काम करायचं आहे. कारण बऱ्याचदा काय होतं, काही जणांना अलार्मचा आवाजच ऐकू येत नाही आणि ऐकू आलाही तरी ते इग्नोर करतात, त्यांना काही फरक पडत नाही. म्हणून तुम्ही आधीच ठरवा की तुम्ही उद्या उठून काय करायचं आहे. जसे उद्याची सकाळ होईल आणि तुमचा अलार्म वाजेल तेव्हा अलार्म बंद करा आणि पुन्हा झोपू नका. लगेच ऍक्टिव्ह व्हा आणि स्वतःला सांगा की मी हे करू शकतो. स्वतःला सांगा की मला हे करायचं आहे आणि सुरुवात करा. आणि बघा, एकदा लक्ष्य नक्कीच ठरवा आणि ते प्रत्यक्षात आणा. प्रत्येकाच्या आयुष्यात एक लक्ष्य असलंच पाहिजे. जसे की माझ्या आयुष्यात आता मी ठरवलंय की मला मोटिवेशनल स्टोरी बनवून सर्वांना प्रेरित करायचं आहे आणि स्वतःचं एक अस्तित्व बनवायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे ध्येय मला नक्की सांगा. अशा प्रकारे आपल्या आयुष्यात एकच ध्येय असलंच पाहिजे,
मग ते छोटं का असे ना. मला माझी हेल्थ बनवायची आहे असं असू शकते, किंवा मला वजन वाढवायचं आहे किंवा कमी करायचं आहे, किंवा एखादी स्किल शिकायची आहे असंही असू शकतं. ते काहीही असो, पण ठरवा आणि ते करा. काही ना काही करत राहा, रिकामे राहू नका. त्यावेळी आपल्या आयुष्यात एखादं लक्ष असते ना, त्यावेळी आपल्याला कोणत्याही मोटिवेशनची गरज पडत नाही. आपण न उठवता उठून जातो, न सांगता कामे करू लागतो. ती एखादी माझ्यासारखी गृहिणी असो किंवा जॉब करणारी व्यक्ती असो किंवा बिझनेसमॅन. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.